इंजीनियरिंग मेरे ख्याल से प्रॉब्लम सॉल्विंग है। जहाँ पे भी कुछ प्रॉब्लम आता है तो इंजीनियर का दिमाग बहुत फास्ट चलता है। स्टेप बाय स्टेप आगे कैसे बढ़ना है, किसी चीज़ में अटकना नहीं है। सपनों को, अपना योजना को कागज से छोड़ के जमीन पे बनता हुआ देखना और उसमें अपना योगदान ढूंढना, यानी देखना, वो समाधानकारक लगता है। इंजिनियर्सना मी एक सल्ला देऊ शकतो की त्याने बेसिक गोष्टी, कन्स्ट्रक्शनच्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा शिकल्या पाहिजेत। त्याप्रमाणे क्वालिटी आणि ॲनालिटिकल राहिलं पाहिजे आणि रूट कॉजमध्ये जाणं आवश्यक आहे। हे सगळं इंजिनिअरिंगमधून कळतं आपल्याला की प्रत्येक गोष्टीला कॅल्क्युलेशन कसं आहे, येण्याचा टाईम कसा कॅल्क्युलेशन करू शकतो आपण, लोकांवर कसे लक्ष ठेवू शकतो, हे सगळं इंजिनिअरिंगमधून शिकवलं आहे। आणि हेच आपण साईटवर यूज करता करता आपल्या रेग्युलर जीवनामध्ये पण उपयोग कसं करू शकतो आणि आपली इंजिनिअरिंगची जी प्रतिमा आहे ते कसं श्रेष्ठ होऊ शकतं, हे इंजिनिअरिंगमधून मला सर्व शिकवलेलं आहे। तर रोहित ग्रुपमध्ये मला एक पूर्ण अशी डायरेक्टरकडनं पूर्ण जबाबदारी देण्यात आली, निसंकोचपणे पूर्ण ट्रस्ट करण्यात आलं। त्याचा मी फायदा करून समाजाला कसं चांगलं करता येईल, कारण माझं मॅनेजमेंट असल्यामुळं माझ्याखाली अजून लोक काम करतात। हे रोहित ग्रुपमध्ये आल्यामुळे मला एक फ्रीडम मिळालेला आहे, लीडरशिप करण्यासाठी एक मोठा चान्स दिलेला गेलेला आहे आणि ज्याच्यामध्ये मला माझं जे नॉलेज आहे, माझं नॉलेज शेअर करण्यासाठी मला एक मोठी संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे।